नमस्कार, मी तानाजी कदम कुंभारी. सत्य न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. उपजत नेतृत्व गुण असणारे कर्तृत्ववान व्यक्तिमत्व माननीय विनायकराव शिंदे सर. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे विद्यमान चेअरमन, सांगली जिल्हा परिषद शिक्षण समितीचे माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष, उदयोन्मुख आणि आश्वासक नेतृत्व माननीय विनायकराव शिंदे सर एक कर्तव्यदक्ष नेते म्हणून ओळखले जातात. दुष्काळी जत तालुक्यातील बेवनूर ही शिंदे सरांची जन्मभूमी. जत तालुक्यातून आपल्या संघटनात्मक कार्याचा प्रारंभ करत विनायकराव शिंदे सरांनी जिल्हाभरात आपल्या कर्तृत्वाचा आणि नेतृत्वाचा ठसा उमटवला. गत 20 वर्षाहून अधिक काळ शिक्षकांचे प्रेरणादायी नेतृत्व करणाऱ्या शिंदे सरांनी यापूर्वी सलग 12 वर्ष शिक्षक बँकेचे संचालक पदही मानाने भूषवले आहे. सध्या ते सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे विद्यमान चेअरमन आहेत. इतका प्रदीर्घ काळ शिक्षक बँकेचे संचालक पद व आता चेअरमनपदी बहुमताने निवड ही त्यांची कामगिरी ऐतिहासिक आहे. कसलेल्या राजकीय चाणक्याप्रमाणे प्रस्थापितांच्या विरोधात समविचारी शिक्षक संघटनांना एकत्रित करून त्यांनी प्रचंड मोठा विजय हस्तगत केला. अंगभूत धडाडी, उपजत नेतृत्व गुण, शिक्षकांच्या प्रश्नासाठीची आक्रमकता, प्रश्नांच्या मुळाशी जाण्याची अभ्यासू वृत्ती, अमोघ वक्तृत्व, अहर्निश कष्ट उपसण्याची तयारी, कुशल संघटकता या गुणाच्या जोरांवर शिंदे सरांनी जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. त्यामुळे सांगली जिल्हा परिषदेच्या शिक्षण समिती स्वीकृत सदस्यपदी त्यांची निवड झाली. या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि आव्हानात्मक पदालाही त्यांनी आजवर यथोचित न्याय दिलेला आहे. 2003 सालापासून त्यांचे नेतृत्व उत्तरोत्तर प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत आहे. गेल्या 20 वर्षात विनायकराव शिंदे सरांनी जीवाचे रान करून संघटना बांधली. शिक्षकांच्या वैयक्तिक अडचणीसाठी अहर्निश राबण्याची क्षमता, कार्यकर्त्यांशी असणारे जिव्हाळ्याचे नाते, स्पष्टपणा आणि परखडता, सडेतोड भाषाशैली, गतिमान कार्यतत्परता, कामातून जोडलेली नाळ, आपल्या माणसासाठी सर्वस्व ओतून धावून येण्याची समर्पित भावना, मनाचा उमदेपणा ही विनायकरावांच्या व्यक्तिमत्वाची बलस्थाने आहेत. आचरणातून व कृतिशीलतेतून सिद्ध केलेल्या गुणांच्या बळावर हे दर्यादिल व्यक्तिमत्व आज अनेकांच्या काळजात विराजमान झालेले आहे. शिक्षक बँकेतील घवघवीत यश आणि पहिल्यांदाच चेअरमनपदी संधी या घटना त्यांच्या आजवरच्या वाटचालीतील माइलस्टोन आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक बँकेत घेतले गेलेले सर्वच निर्णय सामान्य कर्जदार सभासदांना निश्चितपणे दिलासा देणारे आहेत. त्यामुळे सांगली, सोलापूर मधील शिक्षक सभासदांमधून आनंद व्यक्त केला जातोय. धडाकेबाज पण अचूक निर्णय घेण्यात चेअरमन शिंदे सर हे यशस्वी ठरलेले आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता येतात संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत त्यांनी मोठा धाडसी निर्णय घेतला आणि 16 लाखाच्या कर्जाचा व्याजदर 9% व्याजावर आणला. राजीनामा दिलेल्या सभासदांना पुन्हा शिक्षक बँकेचे सभासदत्व देण्यासाठी आर्थिक तोशीस लावणाऱ्या पोटनियमात बदल करून सहज सभासदत्व मिळवून दिले. शिक्षक बँकेत ऑटो डेबिट सिस्टीम सुरू केली. त्याबरोबर राष्ट्रीयकृत बँकांच्या स्पर्धेत उतरण्यासाठी मोबाईल बँकिंग सुविधा सुरू केली. 1000 कोटी रुपये व्यवसायाकडे वाटचाल करणाऱ्या बँकेला सर्व सोयींनी युक्त, सुसज्ज व देखणी इमारत व्हावी अशी जिल्ह्यातील तमाम शिक्षक सभासदांची इच्छा होती. त्याप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने सांगलीत सर्व प्रशासकीय कार्यालये ज्या विजयनगर परिसरात आहेत तेथेच सुंदर अशा बँकेच्या वास्तूचे बांधकाम अंतिम टप्प्यात आणण्यात ते यशस्वी झाले आहेत. एवढी मोठी बँकेची वास्तू उभा करणे हे एक त्यांच्यापुढे आव्हान होते, पण ते त्यांनी लिहिलेल्या पेलले व धाडसी निर्णयाची क्षमता दाखवून दिली. हे एक ऐतिहासिक काम कायम स्मरणात राहील एवढे निश्चित आहे. त्यांच्या या निर्णयामुळे सर्व शिक्षक सभासदांमध्ये लोकप्रिय चेअरमन असा त्यांचा लौकिक निर्माण झाला. जतसारख्या ओसाड आणि दुष्काळाचे दशावतार भोगणाऱ्या, प्रतिकूल भौगोलिक स्थिती असणाऱ्या, विस्तारणे सर्वात मोठ्या असणाऱ्या तालुक्यातील हा कुशल संघटक भविष्यात राज्याचा नेता व्हावा अशी आपणा सर्वांची प्रांजळ भावना आहे. आजवर सांगली जिल्ह्याने राज्याला काही प्रबळ नेते दिले. माननीय विनायकरावांच्या रूपाने शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आणि जाणीव असणारे अभ्यासू नेतृत्व उदयाला आलेले आहे. सामाजिक बांधिलकीचे आत्मभान ठेवत सामान्यांच्या प्रश्नांची तड लावणारे उदयोन्मुख नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. नेतृत्व गुण हा त्यांचा स्थायी भाव आहे. अनुभवाच्या बळावर ते राज्यभरातील शिक्षकांसाठी मोठे योगदान देऊ शकतात. इतकी क्षमता त्यांच्यात आहे. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर सलग 3 वेळा चढत्या क्रमाने मतदान घेऊन संचालक होण्याचा बहुमान घेणारा सांगली जिल्ह्यातील शिक्षकांच्या चळवळीतील एकमेव नेता अशी त्यांची ओळख आहे. श्री प्रकाश गुदळे, सरचिटणीस, जत तालुका प्राथमिक शिक्षक संघ, थोरात गट.
शुभेच्छुक सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघ, जत तालुका प्राथमिक शिक्षक संघ, सरपंच, ग्रामपंचायत बेवनूर, संतोष शिंदे, चेअरमन बेवनूर सर्व सेवा सोसायटी, जय भगवान महिला बचत गट बेवनूर, सुभाष शिंदे व सर्व मित्रमंडळ बेवनूर. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. नमस्कार.